माणसावर प्रेम करा, ही तत्वज्ञान बुद्धाकडे आलं. जगामध्ये जे काही धर्म स्वातंत्र्य, जे काही धर्म समानतेला मानतात, ज्या धर्मामध्ये समानता आहे ते सर्व बुद्धाकडे आलं. जे धर्म असमानतेला मानतात ते धर्म सिद्धांत आपला नाही. जगामध्ये सगळे धर्म जवळपास तुम्हाला त्याच्या चार तत्वज्ञान दिसतात. हा सिद्धांत बुद्धाने 2500 वर्षापूर्वी आपल्या संघातील भिक्षूला शिकवलं. हे शिकवत असताना मी नेहमी एक गोष्ट सांगतो, मला ती आवडते. बघा, बुद्ध जेव्हा वर्षाकाळामध्ये भिक्षूचं ट्रेनिंग घेत होते त्याला वर्षावास म्हणतात. त्या वर्षावासामध्ये खूप सारे लोक तयार व्हायचे, भिक्षू संघ खूप सारे तयार व्हायचे. परंतु काही लोकांच्या मनामध्ये, काही भिक्षू वर्गाच्या लोकांमध्ये एक प्रश्न निर्माण व्हायचा. काही लोक तयार व्हायचे. तयार झालेला असाच एक पूर्णकश्यप नावाचा भिक्षू आहे. ते बुद्धाकडे गेले आणि म्हणाले की भगवान, अब मैं धम्म प्रचार के लिए बाहर जाना चाहता हूँ, आप मुझे अनुमति दीजिए. तेव्हा भगवंत ने विचारले कि भंते जी, आप किस दिशा में जाना चाहते हो? जम्बूद्वीप इतना बड़ा है, भारत इतना बड़ा है, आप किस दिशा में जाना चाहते हो? तेव्हा पूर्णकश्यप म्हणाले कि भगवंत, जो बिहार में सुका नाम का भाग है, मैं वहाँ पे जाके प्रचार करना चाहता हूँ, प्रसार करना चाहता हूँ, लोगों को धम्म के बारे में जागृत करना चाहता हूँ. तेव्हा भगवंत म्हणाले, कश्यप जी आप वहाँ पे मत जाओ, क्योंकि वहाँ के लोग बहुत क्रोधी है, आपको मार सकते हैं, काट सकते हैं. परंतु पूर्णकश्यप ऐकायला तयार नव्हता. तो वारंवार एकच गोष्ट सांगत होता की नहीं भगवंत, जाना तो मुझे वही है. तो ऐकायला तयार नहीं है. पाहून भगवंतानी मला, ठीक है आप जा सकते हो, लेकिन मेरे कुछ सवाल का जवाब दो, मैं आपको सवाल पूछूंगा. अगर एक सवाल का जवाब दे सके तो आप जा सकते हो, बेदिक्कत. तेव्हा भगवंतानी त्याला प्रश्न विचारला, कश्यप जी आप वहां पे गए और किसी ने आपको गाली दी, तो आपकी क्या प्रतिक्रिया होगी? तेव्हा पूर्णकश्यप म्हणाले, भगवंत, जिसने मुझे गाली दी उस आदमी का मैं धन्यवाद मानूंगा कि उसने मुझे सिर्फ गाली दी, थप्पड़ थोड़ी ना मारा. ठीक है, बोले दूसरा सवाल. बुद्धाने दूसरा प्रश्न विचारला, कश्यप जी वहां पे आप गए और किसी ने आपको थप्पड़ मारी, तो आपकी क्या प्रतिक्रिया होगी? तो पूर्णकश्यप म्हणाले, भगवंत, जिसने मुझे थप्पड़ मारे उस आदमी का मैं धन्यवाद मानूंगा कि उसने मुझे सिर्फ थप्पड़ मारे, लकड़ी से थोड़ी ना मारा. ठीक है, बोले तीसरा सवाल. बुद्धाने त्याला तीसरा प्रश्न विचारला, कश्यप जी आप वहां पे गए और किसी ने आपको लकड़ी से मारा, तो आपकी क्या प्रतिक्रिया होगी? तो पूर्णकश्यप म्हणाले, भगवान, जिसने मुझे लकड़ी से मारा उस आदमी का मैं धन्यवाद मानूंगा कि उसने मुझे सिर्फ लकड़ी से मारा, चाकू तलवार छुरी से थोड़ी ना मारा. ठीक है, बोले चौथा सवाल. बुद्धाने त्याला चौथा प्रश्न विचारला, कश्यप जी वहां पे आप गए और किसी ने आपको चाकू तलवार छुरी से मारा, तो आपकी क्या प्रतिक्रिया होगी? तेव्हा पूर्णकश्यप म्हणाले, भगवान, जिसने मुझे चाकू तलवार छुरी से मारा उस आदमी का मैं धन्यवाद मानूंगा कि उसने मुझे सिर्फ चाकू तलवार छुरी से मारा, मेरी जान तो नहीं ली. ठीक है, बोले पांचवा सवाल, कश्यप जी वहां पे आप गए और किसी ने आपकी जान ली, तो आपकी क्या प्रतिक्रिया होगी? भगवंताने त्याला पाचवा प्रश्न विचारला. तेव्हा पूर्णकश्यप शांत राहिले आणि म्हणाले, भगवान, जिसने मुझे चाकू तलवार छुरी से मारा और मेरी जान ली, तो मरते वक्त मैं उस आदमी का धन्यवाद मानूंगा कि उसने मुझे धम्म का महान काम करते वक्त मेरी जान ली. और भगवान, मैं बचा भी तो इस नश्वर जीवन में मेरे हाथ से कहीं ना कहीं पाप हुए होते, तो उस पाप को उसने बचाया, तो मैं उसका धन्यवाद मानूंगा. म्हणजे विचार करा, या विचारधाराच्या आधारावर त्यावेळच्या भिक्षू संघाला तयार केलं, ज्या संघांनी या देशामध्ये बुद्धांची क्रांती केली, हे चार तत्वाची क्रांती केली. आणि म्हणून तुम्हाला हे जे दिवस दिसते हे सर्व दिवस त्यांच्यामुळे, हे त्यांची पुण्य आहे. आणि त्या विचाराची धारणा मी जे 3 व्यक्तिमत्व सांगत होतो त्यापैकी 2 सांगितले, एक पोप फ्रान्सिस, एक अल्बर्ट आइन्स्टाईन, आणि तिसरं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्याला बुद्ध दिला, ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असं म्हणतात की जगामधील सर्वात महान विद्वान, जगामध्ये सर्वात जास्त शिकलेला माणूस, त्या माणसाने त्यांना गुरु मानलं आणि सांगितलं की हे सर्वांचे आदर्श आहेत. आणि त्यांचे 3ही गुरु तुम्हाला माहीत असेल की पहिले गुरु आहे सिद्धार्थ गौतम बुद्ध, जे कोण्याही शाळेत गेले नाही, कोण्याही कॉलेजमध्ये गेले नाही, ज्यांनी PhD केली नाही. दुसरे गुरु संत कबीर, जे कोण्याही शाळेत गेले नाही, कोण्याही कॉलेजमध्ये गेले, ज्यांना कोणी PhD नाही. तिसरे गुरु महात्मा ज्योतिराव फुले, 7वी पास. आता त्यांचे चेले विचार करा, डॉक्टर BR आंबेडकर खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अशा व्यक्तीला गुरु बनवलं, ज्या तिघांना गुरु बनवलं ते तिघही त्यांच्या जातीचे नाही, तिघही त्याच्या समाजाचे नाही, तिघही पाहुणे हवे नाही, काहीच दूर संबंध नाही, ते तिघाला कधी भेटले पण नाही. आता विचार आहे की तिघाला ते भेटले नाही, मग त्यांना असं का कुठला आदर्श मांडला?
त्यांनी कुठलं कार्य केलं होतं म्हणून त्यांना मानलं. या 3 महापुरुषांनी या बहुजन समाजाचा उद्धार व्हावा, या बहुजन समाजाचं कल्याण व्हावं, या बहुजन समाजाची मुक्ती व्हावी आणि स्वातंत्र्याचा रणसंग्राम यांनी छेडावा, यासाठी 3 महापुरुषांनी आपलं आंदोलन आणि जीवन झिजवलं. त्या महापुरुषांना तिघांना बाबासाहेबांनी गुरु मानलं आणि ती विचारधारा आहे, आपण हे समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात की मला जर हे 3 जण व्यक्तिमत्व आहे हे विचार रूपाने भेटले, म्हणजे एक वैचारिक क्रांती आहे, हे विचार रूपाने भेटले. जगामध्ये विचाराची क्रांती ही फार महत्त्वपूर्ण क्रांती आहे आणि ती या 3 माणसाकडून आपल्याला मिळाली, हे आपण कधीही विचारता कामा नये. ही फार महत्त्वपूर्ण घटना आहे, आपण हे शिकलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये सर्व गोष्टी आहेत. बाबासाहेबांनी बुद्धांच्या विचारावरील आंदोलन चालवले आहे. बुद्धांच्या विचारावरील सर्व आंदोलन आहे. कारण बुद्ध म्हणायचे ना, व्यक्तीच्या विचारामध्ये परिवर्तन केल्याशिवाय त्याच्या आचरणामध्ये परिवर्तन संभव नाही. हे सर्व त्यांच्याकडून ते शिकले आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्यापासून एक संदेश घेतला आणि ते आपल्याला वाटला आणि बाबासाहेबांनी खूप मोठा दिव्य संदेश वाटला. आणि बाबासाहेब म्हणाले की जाओ आपकी दीवार पर लिख दो, आपको इस देश की शासन करने वाली जमात बनना है. बाबासाहेबांनी ज्यावेळेस हा संदेश दिला त्यावेळेस काही अस्पृश्य वर्ग त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, बाबासाहेब तुम्ही आम्हाला काय सांगता की मृत जनावरचा मांस खाऊ नका, हे शासनकर्ती जमात व्हा, ते असं काही साहेब जमणारं नाही आहे. कारण तुम्ही आमच्या संध्याकाळच्या चुलीची व्यवस्था कराल काय? आम्ही जर हे खाणं सोडलं तर काय तुम्ही चुलीची व्यवस्था कराल? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, शांत राहिले आणि बाबासाहेब म्हणाले, अरे असं जगता येत नसेल तर भुकेची आग पाणी पिऊन विजवा आणि नसल विजवता येत तर मरून जा, तुम्हाला जगण्याचा काही अधिकार नाही. म्हणजे या विचाराच्या लेवलवर बाबासाहेबांनी त्या समूहाला तयार केलं. कारण बाबासाहेब आपल्या विचाराची उंची वाढवू इच्छित होते. आपल्या विचाराची उंची म्हणजे सुपरलेटिव्ह कॉम्प्लेक्सची निर्मिती करू इच्छित होते. जे रामजी बाबांनी बाबासाहेबांच्या मध्ये सुपरलेटिव्ह कॉम्प्लेक्सची निर्मिती केली. बाबासाहेबाला लहानपणी रामायण महाभारत हे सगळं वाचायला द्यायचे. बाबासाहेब लहानपणी रामायण महाभारत वाचायचे. कारण सामान्य व्यक्तिमत्व सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे पदावर गेले. हे आदर्श तुला घ्यायचा आहे हे रामजी बाबांनी त्यावेळेस सांगितलं. तसाच आदर्श आपल्या जीवनामध्ये अस्पृश्यांच्या जीवनामध्ये पेरण्यासाठी बाबासाहेबांनी तो दिवस संदेश दिला होता की जाओ आपकी दीवार पर लिख दो, आपको इस देश की शासन करने वाली जमात बनना है. पण हे झालं काय? बाबासाहेबांनी त्यांना समजावून सांगितलं, अस्पृश्यांना तुम्हाला हे करावं लागेल. जो समाज त्याग, समर्पण, बलिदान, सॅक्रिफाईस देत नाही त्या समाजाचा कधी उद्धार होत नाही. कुठल्याही समाजाला, कुठल्याही समूहाला, कुठल्याही महापुरुष वाचवू शकत नाही. कुठल्याही समाजाचा उद्धार करता एखादा महापुरुष नसतो. बाबासाहेब म्हणतात कुठल्याही समाजाला एखादा महापुरुष वाचवतो, महापुरुष मोठा करतो, महापुरुष तुमच्या समाजाला समोर नेतो, असं कधी होत नाही. बाबासाहेब म्हणतात की त्या समाजाला, त्या समाजाची चेतना निर्माण जर झाली तर तो समाज या देशामध्ये, जगामध्ये समोर जातो. बाबासाहेब अस्पृश्यामध्ये चेतना निर्माण करू इच्छित होते. बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य राईट्स, डिग्निटी आणि डेव्हलपमेंटसाठी होतं. आपल्यामध्ये चेतना निर्माण करणं हेच त्यांचा उद्देश होतं. आपण बाबासाहेबांपर्यंत राहिलो. आपल्याला बाबासाहेबांनी तयार केलं. बाबासाहेबांनी आपल्याला तयार केलं विचारधारेच्या आधारावर, म्हणून आपल्याला समोर जायचं आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं, अस्पृश्यांनी त्यांना नाकारलं. पण अस्पृश्यला वाटलं, कारण त्यांची हजारो वर्षाची परंपरा त्यांच्या डोक्यामध्ये होती, ते कसे विसरणार? मग कुठली परंपरा होती? आपल्याला समजलं पाहिजे की आपण आलो कुठून. आपला हे जो संघर्ष आहे हा सहज संघर्ष नाही आहे. आज सगळं आपण उपभोगतोय हे सहज नाही आहे. एका खूप मोठ्या क्रांतीमधून, खूप मोठ्या संघर्षामधून आपण आलेलो आहे. जो समूह हजारो वर्षापासून गुलामीत खितपत पडला होता, ज्याला आपण माणसं आहोत की नाही याची जाणीव नव्हती, त्या समूहाला बाबासाहेबांनी संदेश दिला होता. आपल्याला नाही, आपण तर सुशिक्षित आहोत, शिकलेले आहोत. आपल्याला दिला असता तर आपण क्रांती लवकर केली असती. पण त्या समूहाला बाबासाहेबांनी पेटवलं ज्या समूहाला काहीच माहीत नव्हतं. जो समूह हागणदरीमध्ये गावकुसाबाहेर राहत होता, डुक्कर खोपडीमध्ये जीवन जगत होता. जेवण करताना घाण खालेलं डुक्कर ताटावरून ओलांडून जात होतं. लेकरं बाळ भुकेच्या आकांत रडायचे. गावकुसाबाहेर जगणं होतं. हागणदरीमध्ये कुठलाही व्यवसाय नव्हता, व्यापार उद्यम नव्हता. भुकेची आग पडायची, पोटामध्ये आग डोंब उसळायचा. 2 समूह जनावर कधी मरते याची वाट बघत होते. एक समूह होता कुत्र्यांचा आणि एक समूह होता अस्पृश्यांचा. असं म्हणतात की या देशामध्ये 5000 वर्षापूर्वी संस्कृती विकसित झाली. असं म्हणतात की जगातली सर्वात महान संस्कृती भारताची आहे. पण मलाच प्रश्न पडला, जर एवढी महान संस्कृती आहे तर या देशामधील संस्कृतीला हे माणसं आहे असं का समजलं नाही?
ज्या संस्कृतीनं हजारो किडे मुंग्यांना सर्वांना दगडांना सुद्धा दैवतमध्ये पाहिलं. चांगली संस्कृती आहे. मला ही गोष्ट चांगली पडते. कारण सर्व ठिकाणी ईश्वर आहे, मी ते मानतोच. अहम ब्रह्मास्मी, मी सुद्धा ब्रह्म आहे ते मानतोच. पण मला हे प्रश्न आहे, एवढ्या महान संस्कृतीनं एका विशिष्ट वर्गाला विशिष्ट समूहामध्ये त्यांना ईश्वर दिसला नाही, हाच माझा प्रश्न आहे. आपला बाकी काहीच द्वेष नाही. हे सगळं ब्रह्मांड ईश्वरी आहे, मग यांच्यामध्ये का बरं त्यांना ईश्वर दिसला नाही, हे मला प्रश्न पडलाय. जो समूह हजारो वर्ष गुलामीत खितपत पडला होता, ज्याला माणसं आहो की नाही शाश्वती नव्हती, जनावर कधी मरायचे वाट बघत होते, लहान मुलं बाळ भुके चाकांना रडायचे, जनावर मरायचं, एकीकडे कुत्र्या तुटून पडायचे, एकीकडे तो समूह तुटून पडायचा. कुत्र्यांना पहिल्यांदा हाकललं, कुत्रे पहिल्यांदा गेलं. त्यांना असं वाटलं माणसांचा मान सन्मान केला पाहिजे, कारण मानव हे या विश्वातील सर्वश्रेष्ठ रचना आहे. या ईश्वराची सर्वश्रेष्ठ रचना काय आहे? मानव आहे ना. मग माणसाचा मान सन्मान केलं पाहिजे हे या देशातील कुत्र्याला समजलं, परंतु या देशातील अजूनही त्या समूहाला, एवढ्या महान संस्कृतीला समजलंच नाही की माणसामध्ये ईश्वर असतो. म्हणजे प्रश्न आहे ना, हे प्रश्न उपस्थित झाले पाहिजे. आपण माणसं आपल्याला बुद्धी दिली, त्यांना ते समजलं. पहिल्यांदा कुत्रे गेले, परंतु आपल्या तर नित्याचाच कार्यक्रम होता, रोजचाच आहे. रोज भूक लागायची, रोज असं आंदोलन चालायचं, दुसऱ्या दिवशी चालायचं, दुसऱ्या दिवशी चाललं. कुत्रे एकीकडे ओढायचे, माणसं अस्पृश्य समूह एकीकडे ओढायचा. दुसऱ्यांदा कुत्र्याला हाल म्हटलं, कुत्रे गेले नाही, कारण कुत्र्यांनी असा विचार केला, साला तुम जो खाते हो तो हम खाते हैं, तुम्हारी हो हमारे हो का तो एक ही है. त्या समूहाला बाबासाहेबांनी संदेश दिला, जाओ आपकी दीवार पर लिख दो, आपको इस देश की शासन करने वाली जमात बनना है. आता काय झालं? आता या समूहाचा माणूस कॅबिनमध्ये बसून राहतो आणि ज्यांनी हजारो वर्ष अन्याय केला तो समूहातला व्यक्तिमत्व येतो आणि म्हणते, साहेब आहे का? त्याने अपॉइंटमेंट घ्यायला लागते साहेबाची. साहेबाचं 15 दिवस फिक्स आहे. मग अपॉइंटमेंट मिळते आणि 15 दिवस चक्कर मारत असते. ज्यांनी या देशामध्ये डॉमिनंट केलं, प्रभावशाली समाज होता, हजारो वर्ष त्यांनी प्रभाव केला, 5000 वर्षाची संस्कृती खूप प्रभाव होता, तो समूह साहेबाला विचारते आणि कॅबिनमध्ये बसवतात. 5 मिनिटं पाहिजे साहेब. नाही 15 दिवस बुकच आहे साहेब, एवढे मोठे ऑफिसर आहे म्हणते. तिच्या प्राशी सांगते. मग यामध्ये 15 दिवसांना साहेब जाते आणि मग जेव्हा त्याला अपॉइंटमेंट भेटते, नमस्कार कांबळे साहेब. म्हणजे कांबळे, नमस्कार कांबळे साहेब, म्हणजे नमस्कार बी आलं, कांबळे साहेब बी आलं. का? बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे. हे आंदोलन बाबासाहेब पेटवते, ते लोकांच्या विचारधारामध्ये बदल करत इच्छित होते. हे बाबासाहेबांची विचारधारा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा उद्देश या कार्यक्रमाचा असला पाहिजे असं मला वाटतं. तो समूह तुटून पडायचा. तुम्हाला माहित आहे, भुकीची आग खूप भयंकर होते पोटामध्ये, कुत्रे गेले नाही, असा संघर्ष चालायचा. जो समूह हजारो वर्षात गुलामीत खितपत पडला होता, त्या समूहाला बाबासाहेबांनी संदेश दिला. त्यांच्या लेकीबाळीवर सामूहिक बलात्कार झाला, सार्वजनिक बलात्कार व्हायचा, पण त्याला कुठेही वाच्यता करू शकत नव्हते. ज्या पानवट्यावर गुरं, ढोरं, जनावरं, डुकरं बिनधास्त जाऊ शकत होते, जे तुम्हाला माहिती आहे डुक्कर काय खाते, ते खाण खाऊन डुक्कर लोळू शकत होतं, पण तो इच्छा अस्पृश्याला त्या पानाला स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. किती भयावह परिस्थिती असेल. ज्या समूहाला आपण माणसं आहो की नाही याचीच शाश्वती नव्हती, ज्या समूहाला मंदिर प्रवेश बंद होता, ज्या समूहाला सार्वजनिक पानवाट्यावर पाणी भरण्याचा अधिकार नव्हता, ज्या समूहाला सामूहिक जेवणामध्ये जेवण करण्याचा अधिकार नव्हता, त्या समूहाला बाबासाहेबांनी संदेश दिला आणि तो समूह आज आपण इथपर्यंत आलो. ही बाबासाहेबांची विचाराची देण आहे, ती पुण्याई आहे. हाच विचाराचा वारसा आपण इतर बहुजन समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे, कारण ते आपले बांधव आहे, ते आपले बंधू आहेत आणि ते आपलं कार्य आहे, कर्तव्य आहे की त्यांना सुद्धा आपल्या या प्रवाहामध्ये, या समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाच्या प्रवाहामध्ये आणणं हे आपला उद्देश असला पाहिजे. कारण जगामध्ये जर आपण माणूस म्हणून जीवन जगत असताना जर आपल्याला ही प्रेरणा बुद्धापासून घेतली, तर या वैशाख पौर्णिमेच्या दिनी आपण एक संकल्प केला पाहिजे की आपली हे बुद्धांची विचारधारा आहे, केवळ मात्र बुद्ध समाजाची नाही आहे. आपण असं म्हणतो की बुद्ध केवळ व्यक्तिमत्व आहे, केवळ महाराजांचं हे बुद्धांचं, असं काही नाही आहे. हे एक बुद्ध व्यक्तिमत्व व्यक्ती म्हणून नाही आहे, बुद्ध ही अवस्था आहे. नमो तस्स भगवतो अरहतो आपण जे म्हणतो हे या बुद्धाला नाही आहे. लोकांना बऱ्याच वेळेस वाटतं हे भगवान बुद्धाला म्हणजे या बुद्धाला आहे. नमो तस्स भगवतो म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा एक बुद्धत्व आहे, ते बुद्धांकुर खुलवण्यासाठी ते नमो तस्स भगवतो अरहतो आहे. सगळ्यामध्ये बुद्धांकुर आहे आणि ते खुलवण्यासाठी उपाय बुद्धांनी सांगितला की अत्तदीप भव स्वयंप्रकाशित व्हा. माझ्यामध्ये जे आहे ते सुद्धा तुमच्यामध्येच आहे, तुम्ही सुद्धा बुद्ध होऊ शकता. आणि जर तुमच्या बुद्धत्वाच्या आडामध्ये जर तुमचं बुद्धत्व तुम्हाला मिळणार आहे, त्याच्या आड जर ही संस्कृती येत असेल, त्याच्या आड जर कुठले धर्मग्रंथ येत असेल, त्याच्या आड जर कुठली परंपरा येत असेल आणि स्वयं मी जरी आलो तरी मलाही ओलांडून जा. माझा दीपक, माझा जे दिवा घेऊन तुम्ही कायमस्वरूपी समोर चालू शकत नाही. स्वतःचा दिवा जाळा,
तुमचाच उद्धार तुम्हीच करा, जगामध्ये तुमचा उद्धार करायला कोणीही येणार नाही. भगवद्गीतेचा एक श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा कोणीतरी जन्म घेतो, तो तुमचा उद्धार करतो. अशी एक परंपरा आहे आणि जवळपास सर्व धर्माची आहे. आपल्यामध्ये असं काही लोक म्हणतात 28 बुद्ध आहे, ते आली बुद्ध परंपरा आहे, कोणतरी उद्धार करणार आहे. प्रत्येक धर्मामध्ये तिकडे 24 तीर्थंकर आहे, इकडे 28 बुद्ध आहे. आपण विचार करायला पाहिजे बाबासाहेबांची विचारधारा काय आहे. कोणत्या धर्मामध्ये तिकडे आदम म्हणते पैगंबरपर्यंत म्हणते. जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर आहे, आपल्यामध्ये 28 बुद्ध मानतातच लोक. म्हणजे आहे ते कोणतरी उद्धार करणार आहे असंच आपण म्हणतो. पण बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांचं एक प्रचंड खतरनाक वाक्य आहे. बाबासाहेब जेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेले, तिथे एक महान माणसाचं वाक्य होतं. ते रानडे गांधी आणि जिना या पुस्तकामध्ये ते बाबासाहेबांना वाक्य टाकलं, फार महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेब त्या वाक्याला तिथे काय लिहून होतं माहीत आहे का, की तुम्ही महामानवाला ठार मारू शकता, परंतु तुम्ही महामानवाचे विचार नष्ट करू शकत नाही. हे वाक्य फार जबरदस्त आहे आणि कोणाला वाटते की बरोबर आहे की आपण एखाद्या महामानवाला ठार मारू शकतो, पण त्याची विचारधारा कधी नष्ट करू शकत नाही. सगळ्यांनी या विचाराला मान्यता दिली जगामध्ये, सगळ्या लोकांनी, आणि म्हटलं बरोबर आहे, महामानवाला ठार मारू शकतो, त्याचे विचार कधीच नष्ट करू शकत नाही. पण बाबासाहेबांनी एकट्याने त्याला विरोध केला आणि म्हटलं की नाही नाही, हे गलत वाक्य आहे, हे लिहिणारं सुद्धा गलतच आहे. कारण आपण ज्याप्रमाणे महामानवाला ठार मारू शकतो त्याचप्रमाणे त्याचे विचारही नष्ट करू शकतो, आणि नष्ट होऊ शकते जर विचारधारेचा वारसा समोर नेणारे जर उपासक अनुयायी जर उपस्थित नसेल तर नष्ट होतो. बुद्ध या देशातून हद्दपार झाले होते असं म्हणतात ना. हे सर्व गोष्टी प्राप्त केलेला माणसाचं तत्वज्ञान आणि स्वतः माणूसच गायब. बुद्धांनी यांना पुनर्जीवित, बाबासाहेबांनी यांना पुनर्जीवित केलं. तर आपल्याला धम्म सांगितलं, आपल्याला बुद्ध सांगितलं. बुद्ध ते या देशाचे होते, पण माहीत होतं का ही बुद्धाची भूमी आहे आणि या भूमीतच आपण भूमिहीन आहोत असं म्हणतात की भारत ही बुद्धाची भूमी आहे. बुद्धाचा जन्म झाला आणि किती लोक दाखवू तुम्हाला भूमिहीन आहे, ज्यांना काहीच नाही. मग हे आंदोलन आपल्याला कळलं पाहिजे, ही विचारधारा आपल्याला कळली पाहिजे, हे समजलं पाहिजे की ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी जीवनाच्या पूर्ण जीवन रणकंदन केलं ते नेमकं काय होतं. तर त्यामध्ये महत्त्वाची भूमिका होती सॅक्रिफाईस, त्याग आणि बलिदान. म्हणून महत्त्वपूर्ण आहे की तुमचा उद्धार करणारा कोणी होऊ शकत नाही. म्हणून स्वतःचा उद्धार स्वतः करण्यासाठी तुम्हाला दीप बनण्यासाठी की विचाराची प्रेरणा आपण महापुरुषापासून घेतली पाहिजे, आणि ते विचाराची प्रेरणा जनसामान्यापर्यंत, बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आपला उद्देश असला पाहिजे. आणि आपलं कार्य करणारे कोण आहे. मग आता समजदार आपणच म्हणतो ना की आपण बुद्धिस्ट लोक आहोत, स्वतःला पण म्हणतो ना बुद्धिस्ट आहोत. जर बुद्धिस्ट आपण डॉक्टर लोक आहोत, विचारधारेचे डॉक्टर स्वतःला असं म्हणतो आणि म्हणतो की हे रोगी दुरुस्त होत नाही, हे बिमारी हे जे निघत नाही यांच्यामध्ये बिमारी आहे, याचा अर्थ तुम्ही बरोबर ट्रीटमेंट करत नाही म्हणून त्याची बिमारी निघत नाही. कारण आपण डॉक्टर मानतो स्वतःला, बुद्धिस्ट लोक आपण डॉक्टर मानतो, आणि बहुजन समाज बिमार आहे पण दुरुस्त होत नाही आहे. याचा अर्थ काय की तुमचं ट्रीटमेंट चुकत आहे. मग आपलं ट्रीटमेंट आपण शिकलं पाहिजे. महापुरुषांनी आपलं ट्रीटमेंट सांगितलं. मग ट्रीटमेंट कोणतं होतं. बुद्धांनी ट्रीटमेंट सांगितलं, रोज जा चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ता हिताय सुखाय देवमनुष्यानं देशित भिक्कवे धम्मादि कल्याण मध्ये कल्याण पर्यवसान कल्याणं सत्य सव्वेज जन केवळ परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाशतात. चला तर चारही दिशेने जा. आपण कधीच कोणापर्यंत गेलो नाही, कधीच कुणाला धम्म सांगितलं नाही, कधीच कुणाला बाबासाहेब सांगितलं नाही, कधीच कुणाला फुले शाहू आंबेडकर शिकवला नाही, कधीच शिवाजी महाराज सांगितले नाही, कधीच संभाजी महाराज सांगितले नाही, कधीच तुकोबाराय सांगितलं नाही. आणि म्हणतो भारतातले लोक बदलत नाही. अबे बदलाल कसे, तुम्ही सांगतच नाही, घरीच बसून राहा. चमडी बचाव आंदोलन म्हणते बदलत नाही. आपण स्वतः काम करत नाही आणि म्हणतो बदलत नाही. आपण त्यांना विचारा तुम्ही किती वेळ गेले एखाद्या व्यक्तीकडे, नाही नाही असंच सांगितलं म्हणते 5 मिनिट. अरे रोज जा. भगवंताने मृत्यूच्या महापरिनिर्वाणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रवचन केलं. तुम्हाला माहित असेल की 80 वर्षाचे बुद्ध, 80 वर्षाचे थकलेले, चालणं होत नव्हतं, तरी चुंदाच्या घरी गेले आणि म्हटलं नाही मी प्रवचन करणार, त्यानंतरच भोजन घेणार. तुम्हाला माहीत असेल की 80व्या वर्षी बुद्धांनी प्रवचन केलं. म्हणजे बुद्धांनी विचारधाराच्या आधारावर लोकांना बदलवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे निश्चितच विचारधारा फार महत्त्वाची आहे. आणि डेली रोज 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 लोकांपर्यंत जाऊन या देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाच्या आधारावर समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणं, यासाठी आपण या बुद्धपौर्णिमेच्या दिनी संकल्प करूया. एवढं बोलून मी थांबतो आणि पुन्हा एकदा कृष्टी परिवाराचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद.